कुठे गेली मग तुमची बहीण? ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर पळून गेली. ऍक्सिडेंट झाला होता मा, मशीन धडक मारलीत मला नाही लागलं, पण म्हैस जागेवरच मेली. बर 5 मिनिटं थांबा तुम्ही, मी पैसे घेऊन येते. गेले नाही का तुम्ही अजून? मी दिले ना मग पैसे तुम्हाला. ए चिंग्या, अरे ती माती नको खेळू, नुसते हातपाय भुरके करू राहिलं की तुझं. ए मम्मी खेळू दे ना, काय होतंय? बचत गटाचा साहेब आला म्हटलं, पळा पळा लवकर. बाई या मेलेला तर कामच नाही, कधी येतो त्यो? बचत गटावाल्याचं नाव काढी कसे पळतात. बंगा बंग पळून गेल्या घरात. मायला गावात तर कोणीच दिसत नाही, पळून गेले काय सगळे? का रे, गावातल्या बाया गेल्या कुठे? कोणी दिसेना ना गावात. अरे आपला दरारा का साधा आहे का? आपल्या नावातच दम आहे. बचत गटाचं नाव काढ की चांगले चांगले पळून जातात. अय पोरा, तू याच गावचा आहे का? हो याच गावचा आहे मी. काहून काय झालं? ते आम्ही बचत गटाचे साहेब आहे आणि आज हप्ता जमा करायला आलो, पण गावात कोणीच दिसेना. गावातल्या बाया गेल्या कुठे? ते कुंदाबाई शेंबूर चाटे यायचं घर सांग बरं कुठे येतं? ते पुढचं घर आहे द्यायचं. मावशी हाय का म्हणलं कोणी घरात? ओ मावशी. हे चिंग्या, कोण आलं दारी? भिकारी आले मम्मी, भिकारी. त्याले पीठगीट घेऊन ये दर्शक. भिकारी? अरे भोंगळ्या, तुला मी भिकारी वाटवायलो का? भिकारी नाही तर काय आहे? ते तुमच्या मागचं पहा बरं, कसं डिक्टो भिकाऱ्यासारखं दिसतंय. अरे चमनप्राश, भिकारी म्हणून राहिला तू आम्हाला आहे ना? एका झापड्यातच पाडील बाबू. त्या माल बोलू पटकन बाहेर. ए मम्मी, हे मार राहिले बरं मले. कुंदाबाई शेंबूरसाठी तुम्हीच आहे का? हो मीच आहे. अहो मावशी, तुमचा हप्ता होता आज बचत गटाचा. एवढ्या लवकर कसं काय आला बचत गटाचा हप्ता? आता तर भरला होता ना. लवकर नाही आला, 1 महिना झाला. 1 महिना. तुम्ही आणा बरं लवकर, 2100 रुपये आणा आणि लवकर भरून द्या. माझ्याजवळ पैसे नाही. पैसे नाही? हे काय खेळ नाही काय? आज हप्ता आहे, भरावंच लागेल तुम्हाला काही करून. तुम्ही काही केलं तर मी हप्ता देऊ शकत नाही आज. काहून नाही देऊ शकत? माझ्याजवळ पैसेच नाही, कुठून देऊ? तो आमचा प्रॉब्लेम आहे का? तुम्ही कुठून द्या. मग तुमचा प्रॉब्लेम नाही तर तुम्ही कशाला मागायला आले? निघा इथून. निघा इथून म्हणजे फुकट एक काय? पैसे घेतले ना तुम्ही, मग भरावं लागतील ना आता. काही करून मावशी तुम्ही आज बचत गटाचा हप्ता भरा. तुम्हाला चांगलं सांगू राहिलो बरं मी. खरे टमरेल तोंडाच्या सबरेवानी करू राहिला आमच्याच गावात येऊन. अरे मुका बैस ना बापा, मार खायचे धंदे काऊन करू राहिला? मावशी त्याचं नका घेऊ एवढं मनावर, नादान येते. बरं तुम्ही लवकर पैसे द्या बरं, आम्हाला दुसऱ्या गावात पण जायचे पैसे जमा करायले. ए भाऊ, मी चांगलं सांगितलं, माझ्याजवळ काही पैसे नाही. लाडक्या बहिणीचे जेव्हा पैसे येतील ना 2100 रुपये, तेव्हा हप्ता भरेल मी. हो मावशी, माईच्या ना असं नका करू. तुम्ही जर हप्ता नाही भरला तर आमचा पगारच होणार नाही. तुम्ही किती रडले पडले तरी माझ्याजवळ पैसे नाही. तुम्हाला काय करून घ्यायचं ते घ्या करून. हो मावशी, घ्या ना हो पैसे माईच्यान. या चिंग्याचा बाप आहे ना, घरात झोपेले. त्याला जर का माहीत झालं की ते तुमच्या दोघांना कुत्र्यासारखं मारतील. चल रे बाबा इथून, मार खायचे धंदे तिथं. दुसरीकडे जाऊन पाहू येतात. चल. पण होती तू कशाला आला आमच्या माग माग? घर दाखवायला आलो मी. सगळ्यात मोठा पण होती तूच दिस तू. याला काढून टाका कामावून, याच्यामुळेच बाया पैसे देत नाही. मावशी, ओ मावशी, हाय का म्हणलं कोणी घरात? बोंबला काय आहे? अहो तुमचा बचत गटाचा हप्ता होता आज, त्याच्यासाठी आलो आम्ही. मा हप्ता आहे? काहीतरी गलतफहमी झाली असेल तुमच्याकडून. चिमणाबाई तुमचंच नाव आहे ना? नाही, मै बहीण आहे ती. डिक्टो माझ्यासारखी दिसती. जुळ्या बहिणी आम्ही. काय चाटा मारता मावशी? फोटो तर तुम्हीच आहे ना? अरे हंबार तुत्र्या, मग जुळ्या बहिणी म्हणल्यावर सारखेच फोटो निघतील ना? कुठे गेली मग तुमची बहीण? ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर पळून गेली. मावशी, मायजान तुम्ही तिला एकदा फोन लावा. काही करू ना, मला हप्ता जमा करणे, नाहीतर आमचा पगारच होणार नाही हो मावशी. तिचा फोन स्विच ऑफ आहे, 2 दिवस झाले. मग तुम्ही भरा द्यायचा हप्ता. माझ्या घरात खायला जर नाही, 2 दिवस झाले उपाशी मी. पहा कशी वाळून गेले. का मावशी, त्या दरवाजात मावे ना तुम्ही आणि वाळून गेल्या म्हणता? कोणत्या अँगलनं वाळेल दिसता तुम्ही? अरे मन बुद्धीच्या आतून आशक्त पडले मी. बाई काही आशक्त पण आहे तुमचा अवघड. बरं तुमचं झालं असेल
तर निघा इथून. माय मी इज्जतच नाही आपल्याला. तुलेच लय साहेब वाटे ना बचत गटाचा. मोठा गावात बोंबल तू मी बचत गटाचा साहेब आहे, बिनपगारीन फुलाधिकारी. एक काम कर, आता अध्यक्षाच्या घरी जाऊ आपण. अध्यक्षाला सांगू या सगळ्याचे नावं की हप्ते देत नाहीत म्हणून. अध्यक्ष काही ना काही करतील. अध्यक्षाचं घर तर चांगलं दिसतंय गड्या. इथं 100% पैसे भेटतील आपल्याला. घ्या ना बंबुरा, समजल तुम्हाला आता. मावशी, ओ मावशी. कोण सुकाळीचं बोंबलू राहिलं रे? पायट पायट. अहो मावशी, आम्ही बचत गटावाले हप्ता जमा करायला आलो. बचत गट हे काय असते? आता बरं आहे का? घ्या आणून आता. अहो मावशी, तुम्ही बचत गट चालू केला होता आणि त्या बचत गटाचे अध्यक्ष तुम्ही ना तुमच्या गावच्या. मला तर काही आठवत नाही बापा. कस काय नाही आठवत तुम्हाला? पैसे द्यायचा टाइम आले की आठवत नाही का? मग याददाश्त कमजोर होईल. का मावशी, रात्री काय खाल्लं होतं तुम्ही? बेसन. मग ते बरं आठवतंय आणि पैशाचं नाव काढलं की बरी याददाश्त कमजोर झाली तुमची. अरे येड्या बोकाच्या, खायचं म्हणले की सगळ्याला आठवत असतंय आणि पैशाचं नाव काढलं की काहीच आठवत नसतंय. समजलं का? तुमची याददाश्त कशाने कमजोर झाली मावशी? ऍक्सिडेंट झाला होता मा, मशीन धडक मारलीत मला. तुम्ही तर टनान दिसता, पण काही लागलं गेलं नाही का मशीन धडक मारली तर? मला नाही लागलं, पण म्हैस जागेवरच मेली. अहो मावशी, तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष आहे. त्या बाकीच्या बाया पैसे देऊन नाही राहिल्या. आपल्याला हप्ता जमा करावा लागेल, नाहीतर तुम्हाला आहे ना पोलीस पकडून नेतील. असे कस काय पकडून नेतील पोलीस? मग पैसे भरा ना तुम्ही. एवढी धमकी टाकू राहिल्या तर? हे गोलतोंडाचं लयच बोलते. देणार होते मी पैसे आता, पण हे लय चबरेवाणी करू राहिलं. जाय नाही देत आता, जाय. अरे मुका बाईस ने जरा प्रेमान बोलून पैसे तर काढू दे एकदा मला. तुम्ही प्रेमान बोला का काही बोला, तुम्हाला घंटा पैसे भेटतात. तर मावशी द्या, तुम्ही लवकर पैसे द्या. आम्हाला दुसरीकडे पण पैसे जमा करायला जायचे. बर 5 मिनिटं थांबा तुम्ही, मी पैसे घेऊन येते. जमलं रे बापा एकदाच. एकदा पैसे घेऊ आणि लगेच उद्या आपला पगार घेऊ. हा मग मजाच मजा. गेले नाही का तुम्ही अजून? तुम्ही पैसे आणायला गेले होते ना घरात. तुम्हीच तर म्हणल्या 5 मिनिटं थांबा मी पैसे घेऊन येते म्हणून थांबलो. मी दिले ना मग पैसे तुम्हाला. आता पुन्हा पुन्हा मागू राहिले काय? ओ मावशी, काय खोटं बोलता हो तुम्ही? कधी पैसे दिले तुम्ही? काऊन बेजार करू राहिले? देऊन टाका लवकर पैसे. करे मी खोटं बोल राहिले का तू खोटं बोल राहिला? अशा कडकड बाबू 500-500च्या नोटा दिल्या तुम्हाला. आता 2 मिनिटं जरी तर थांबले ना तर गावाच्या बाहेर जावंच तर मारत नेईल.